तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय। सब साधु संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षो नाम ज्ञानदानेकदक्षम् श्रीघोटीक्षेत्रनिवासनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम् नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून परमादरणीय गुरुवर्य पोपट बाबा सकवे, परमादरणीय गुरुवर्य लंगोटे महाराज आदि सर्व प्रभुप्रिय आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपला जो या अखंड हरिनाम सप्ताहा निमित्ताने जो उपक्रम आपण निश्चित केलेला आहे, अमृतानुभव चिंतन प्रकरण दुसरं गुरुस्तवन, या प्रकरणावर आपण 7 दिवस चिंतन करणार आहोत। आता उपाय वनवसंतु, जो आज्ञेचा आहे वतंतु, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा। 7-8 ओळ्यापर्यंत आपल्याला जाता येईल। गुरुस्तवन हा शब्द वर्णनाकडे जातो, स्तवन हा शब्द स्तुतीकडे जातो आणि स्तुती म्हटलं की स्वरूपाकडे घेऊन जाते। श्री गुरु म्हटलं की स्वरूप आणि स्वरूपाचं स्तवन, स्वरूपाचं वर्णन, स्वरूपाचं स्तुती किंवा स्वरूपाचं जसं आहे तसं स्वरूपाचं वर्णन हे स्तवन या शब्दाकडे आपल्याला घेऊन जातं। म्हणून श्री गुरूंचं स्वरूप जे आहे ते अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा। हा अमृतानुभव या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे। इतर ग्रंथांचे प्रतिपाद्य विषय आणि अमृतानुभव ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय याच्यामध्ये फरक आहे। सर्वसाधारणपणे जगत सत्य, जगताचा अध्यारोप केला, जगताची मांडामांडी आहे आणि ते जगत सत्य आहे असं सगळीकडे साधारणपणे भाव आहे। पण वेदांती ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांमध्ये जो अध्यारोप केला, जगत मिथ्यत्वाचा अध्यारोप केला आणि जगत सत्यत्वाचा जगत मिथ्यत्वाचा अध्यारोप केला आणि जगत मिथ्यत्वाचा अपवाद केला। जगत सत्यत्वाचा अध्यारोप केला आणि मिथ्यत्वाचा अपवाद केला।
आणि सत्य वस्तू आहे ती पुढे आणली इतर ग्रंथांमध्ये. त्याच्या पुढे जाऊन भूमिका आली की जगताचा अत्यंत अभाव आहे, म्हणजे सत्य मिथ्य तर नाहीच, जगत मिथ्यत्वाचा अध्यारोप केला आणि जगताचा अत्यंत अभाव हा अपवाद केला. आणि अमृत अनुभवामध्ये अत्यंत अभावाचा अध्यारोप केला. हे खरोखर हा प्रतिपाद्य विषय कळालाच पाहिजे. अमृत अनुभव चिंतन करताना की काय चिंतन करायचंय, ओव्या अनेक असतील, दृष्टांत अनेक असतील, प्रकरणाचा पण काय आहे नेमकं. अध्यारोप, सुरुवातीला अध्यारोप केला, अध्यारोपाचा अपवाद, जो अपवाद केला तोच अध्यारोप केला. म्हणजे जगताच्या अत्यंत अभावाचा अध्यारोप आहे आणि त्याचा अपवाद काय असेल, त्याचा अपवाद आहे अवाच्य, अव्यवहार्य. हा त्याचा अपवाद, काहीच काही संपलं, पूर्णपणे बोलणं संपलं, वाणी संपली, शब्द संपले, अज्ञान संपलं, ज्ञान संपलं, सगळं 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 काढून काही ठेवलं नाही. आणि हे अमृतानुभवाची खऱ्या अर्थानं त्याची जो गाभा म्हणतो त्या तत्वज्ञान ग्रंथाचा, तो हा गाभा आहे. माऊली महावैष्णव गणपरायांनी ज्यावेळेस नेवासे या क्षेत्र या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेवर टीका केली ज्ञानेश्वरीच्या रूपात, आणि संपूर्ण जगताला जगत मिथ्या ब्रह्म सत्य हे तत्वज्ञान जीव ब्रह्म ऐक्य हा उपदेश भगवंताच्या मुखातून जो आला होता अर्जुनाला, तोच विस्तारपूर्वक माऊली महावैष्णव गणपरायांनी भाषा बदलून तत्व तेच, तत्वज्ञान तेच, उपदेश तोच, तो संक्षिप्त होता तो व्यापक केला. आणि व्यापक करताना भाषा बदलली, भाषा बदलली जी आपल्याला भाषा येते त्या भाषेचा विनियोग केला. आणि ज्ञानेश्वरी सारखा 9033 वर्षांचा ग्रंथ आपल्या समोर उपदेश भूमिका आहे. खरं तर ज्ञानेश्वरीचा प्रतिपाद्य विषय सुद्धा काय आहे, पहिला अध्याय झाला. आता आपण चिंतन केलं काय, मी माझं आणि माझ्याच. मोह कशाचा झालाय अर्जुनाला, मी माझं आणि माझ्याच, बस एवढा मोह झाला. आणि तो मोह काढण्यासाठी 18 अध्याय आणि शेवटच्या वेळेस अर्जुनाने कबुली दिली. 74 क्रमांकाचा श्लोक आहे. नष्टो मोहो सुदीर्घ तवा कबुली दिली. गेला माझा मोह, झाला होता काय मोह, आणि गेला काय मोह. आणि कशाचा मोह झाला होता, मी देह, माझा देह, आणि देहाला अनुसरून माझे सगळे जगी मी एक अर्जुनो, आणि हे सगळे स्वजनू. संग्रामानाम पापाचे बली, संग्रामानाम बलिनो पापाचे, स्वदेहानाम परदेहानाम स्वजनू. ओळी काय केली बाबा, हा मोह झाला होता. आणि तो मोह सांगितलं गेला, सगळं गुंतलो होतो, अर्जुन गुणे मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे कोणी नाही. संपला, आता काय विचारायचं, आता काही नाही, आता तू सांगशील ते करायचं. एवढाच प्रतिपाद्य विषय आहे. करियेशी वचनम तव, आता ती स्थिती प्राप्त झाली. स्थितोस्मी संदेह सगळा गेला माझा, सगळं संदेह संपूर्णपणे निघून गेला. बस एवढीच भूमिका आहे. आज ज्ञानेश्वरीचं पारायण करताना आपला मोह जागृत व्हावा, असलेला मोह लक्षात यावा, आणि वाचता 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 निर्मोहापर्यंत जावं. असं अध्याय संगती जर पाहिजे, गोड संगती आहे. बाबांनी ज्या मला ओळख पाठवले का, आणि बाबांनी जी संगती लावली होती, हो ती संगती एवढं सुंदर वाटचाल आहे. श्रीपाद पथ आणि अर्जुन पथ समाज एक सारखा आहे बघा. श्रीपाद बाबांचा आवडता विषय ज्ञानेश्वरी आहे, तो श्रीपाद पथ स्वतंत्र आहे, स्वतंत्र चाल आहे, अशा पद्धतीनं घेऊन गेलेलं आहे. त्या वयाचं जर तुम्ही बरोबर जर संकलन करून जर त्याचा क्रम लावला ना, तर अर्जुन पथ जसा तयार होतो तसा श्रीपाद पथ तयार होतो. आणि गोष्ट कुठे, हो नष्टो मोह तिथं पोहोचतो. आणि सुरुवात आहे मोहापासून, ज्ञानेश्वरीचा प्रतिपाद्य. आणि त्याच ठिकाणी श्री गुरु निवृत्तीदादांनी महाविष्णू गणपरायांना विचारलं,
ही गीतेवरची टीका केली तुम्ही, हे ठीक आहे, हे सुंदर आहे, काही प्रश्न नाही. आणि माऊलींनी सुद्धा काय सांगितलं, ज्ञानेश्वरी लिहिलं तर बाबा श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जी साचे, ग्रंथ लोहे कृपेचे वैभव आहे. हे ग्रंथ नाही, हे माझ्या श्री गुरूंचं वैभव आहे, कृपेच वैभव आहे. कृपेच वैभव, जी कृपा केली ती कृपाचं वैभव, श्री गुरूंच्या कृपेचं वैभव म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि ज्ञानेश्वरीचा प्रतिपाद्य विषय काय, मोह झाला मोह गेला, हे माझ्या गुरुच्या कृपेचं वैभव आहे. गुरुच्या कृपेचं वैभव काय, ब्रह्म सत्य, जगत मिथ्या, जीव ब्रह्म ऐक्य, माझ्या गुरुच्या कृपेचं वैभव आहे ज्ञानेश्वरी. शेवटी वय पाहिलं नसेल सद्गत काय गुरुची कृपा, काय करते गुरुची कृपा, काय मांडणी के विस्तार केले 2033 वयामध्ये गुरु कृपा. आणि गुरु कृपा श्रवण करायची, गुरु कृपेची साधना करायची आणि गुरु कृपेचा परिणाम पाहायचा. ज्ञानेश्वर बाबा पहिले मी म्हटलं वाचायला, मला वाचायचे तुमच्याकडून. त्याच्यात एकदा ते जर एकदा कळायला लागलं, आणि आता हे सांगणारे दोन तसेच तज्ञ आहेत, प्रश्नचिन्ह उद्गार वाचक चिन्ह, सगळा अर्थ शब्द शब्द आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आपलं तेवढं अंतःकरण आता त्या हिशोबाने चांगलं नामस्मरण करूनच चिंतनाला आलं पाहिजे. ज्ञानेश्वरी पारायण हे सुद्धा एक चिंतन आहे, सुंदर चिंतन आहे. फक्त ती गती प्राप्त होत नाही आपल्याला, तेवढी अडचण आहे. ती गती ज्याने पकडली, आहा मग काय बघायलाच नको. सुंदर चिंतन आहे, माझा तुला विषय नाही, सहज विषय आहे. आणि त्याच ठिकाणी श्री गुरु निवृत्ती दादांनी गौरी महावैष्णव ज्ञानोबारायांना विचारलं की हे तुम्ही सांगितलं ते सुंदर आहे, याच्याबद्दल काय, पण ही गीतेवरची टीका आहे, काहीतरी विषय तुम्हाला अगोदर आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वमुखाने श्री गुरुची भूमिका स्वीकारून आपल्या शिष्याचं शिष्य पण स्वीकारून शिष्याला उपदेश केला आणि त्याचं विस्तारीकरण केलं तुम्ही. पण तुम्हाला शिष्य म्हणून आलेला अनुभव, तुमचा स्वतःचा अनुभव, शिष्य म्हणून पण अनुभव आणि तुमचा स्वतंत्र एक जो या देहात आल्यानंतरचा अनुभव, तो काय आहे आणि तो तुम्ही सांगा. ते स्वतंत्रपणे तुमचं सांगणं काय आहे आणि मग सुरू केलं ते सगळ्यात. आणि तो हा अमृत अनुभव आहे. माझा काय अनुभव आहे त्या शब्दातच आहे. काय अनुभव माझा, मला मी काय अनुभव आहे, अमृत न मारणारा असा मला अनुभव आहे. आम्ही मृत अनुभव गुरु केला, विहिरीला पाणी लागलं, पोरीचं लग्न झालं, गाडी आली, हे मृत अनुभव आहेत का अमृत अनुभव? मृत अनुभव आहे, नाश होणार आहे. त्या शब्दातच सगळं माझा काय अनुभव आहे, न मरणार आहे, मी न मरणार आणि कोणीच न मरणारे, आत्मा मरत नाही आणि मर काय ते मेल्याशिवाय राहत नाही. मर्क अमरावर येऊन बसले आणि मर्कच अमर वाटायला लागले, हा संभ्रम. पण माझा अनुभव काय, अमृत आहे, न मरणार आहे असा माझा अनुभव आहे. तो न मरणारा अनुभव सांगायला सुरुवात केली. तो अनुभव अमृत आहे, तो अमृत अनुभव आहे. मग आता न मरणारा सांगताना जे जे मर्क होतं ते सगळं उडवून लावलं, ते सगळं उडवून लावलं. अज्ञान काढलं हे काही विशेष नाही, अज्ञान काढलं हे काहीच विशेष नाही. पण अज्ञान सापेक्ष आलेलं जे ज्ञान आहे ते सुद्धा काढलं, ते सुद्धा, ते तरी काय कामच आहे. अज्ञान मायेच आहे आणि ज्ञान कोणाचं आहे, मायेचंच. ज्ञानही मायेचंच आहे. हो, ज्ञानही माये, विशेष ज्ञान मायेच आहे. सामान्य ज्ञान स्वरूप ते आणि त्याची व्याख्या करता येत नाही, त्याला ज्ञानही म्हणता येत नाही. जे सामान्य त्याला ज्ञान कसं म्हणता येत, तेही ज्ञान काढलं. म्हणजे सच्चिदानंद असज्जड दुःखाची तर व्यावृत्ती केलीच केली, पण असज्जड दुःख घालवण्यासाठी जी सच्चिदानंद पदाचं जे व्यावर्तक म्हणून आणलं, ते आता व्यावृत्तीच राहिली नाही, तर व्यावर्तक कसं राहील? काट्याने व्यावृत्ती ज्याची करायची होती त्याची ते व्यावृत्त झालं. आता व्यावर्तक कशाला राहील? काट्याने काटा काढला आणि काटा सुद्धा फेकला. हा श्रीपाद वाच, श्रीपाद बाबांचा अमृत अनुभव लक्षात घ्यायचा.
आणि असा अमृत अनुभवाचा प्रतिपाद्य विषय आहे. आणि याचा खऱ्या अर्थाने अधिकारी कोण असेल तर ज्याला ज्ञान म्हणतो, ज्याला श्री गुरूंचा उपदेश म्हणतो, ज्याला प्रबोध म्हणतो, तो ज्याच्या ठिकाणी कसलेला आहे, ज्याच्या ठिकाणी तो प्राप्त झालेला आहे, जो त्याची साधना करतोय, त्या साधनेपर्यंत अर्थ समजावून घेऊन त्या अर्थापर्यंत, त्या ज्ञानापर्यंत, त्या स्वरूपापर्यंत त्याची दृष्टी गेलेली आहे, तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. खऱ्या अर्थाने बाबा ज्याच्याकडे प्रबोध आहे, नुसता प्रबोध नाही, जो त्याचा येईल पुढे विषय येईल तो. हा 4 भूमिका आहेत त्या शब्द, अर्थ, ज्ञान आणि स्वरूप. आपण विस्तार आला की त्याचा घेऊ ओघाने. ज्याच्याकडे ज्ञान आलेलं आहे त्याचा हा विषय, अज्ञानाचा नाही. आता इथं ज्ञान काढलं तर मग सगळा संबंध तयार होईल ना, त्याने ऐकून काय उपयोग होणार? त्याचं नामच आहे सिद्धानुवाद. दुसऱ्या भाषेमध्ये सिद्धानुवाद, सिद्धांचा केलेला अनुवाद, सिद्धांशी केलेला अनुवाद, योग्यांशी केलेला अनुवाद, जिज्ञासूशी केलेला अनुवाद, विषयीशी केलेला अनुवाद आणि पामराशी केलेला अनुवाद. पामराशी काय अनुवाद करा, आपल्याला भाडको आहे, त्याला काय सांगितलं काय पटेल. विषयाशी केलेला अनुवाद म्हणजे कर्मठ, पुण्य करावं, सकाम पुण्य करावं, स्वर्गाला जावं, चांगले भोग भोगावे, सकाम पुण्य, विषयी कर्मठ. आणि जिज्ञासूशी केलेला अनुवाद म्हणजे आमची ज्ञानेश्वरी आहे. इतरही ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी आहे. हरिपाठ विषयाशी केलेला अनुवाद आहे. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, तिन्ही मुक्ती, चारी साधी, 4 मुक्त सांग विशेष. पुण्य कर, ठीक आहे, पुण्य कर, कधीतरी त्याचा फळ येईल आणि श्री गुरु भेटतील आणि कधीतरी त्याचा विनियोग होईल. सुरुवात सांगितली. कर्मठातून काढला आणि निष्कामतेकडे आणला, मोक्षाचा संवाद आहे. 3रा अध्याय जर आपण पाहिलं तर सुंदर चिंतन आहे. निष्काम कर्माने 3रा अध्याय सांगण्याचं कारणच आहे, जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही, निष्काम कर्माने अंतःकरण शुद्ध होत आहे. हो, 2रा अध्याय सांगितलं. आता येतच अध्याय संगती उद्या येत सांगतील महात्म्या, आपण श्रवणच करू. बरोबर, आता फक्त जस्ट प्रवेश झाला. 2-3 श्लोक घेतलेत आपण. गीतेच्या तत्वज्ञानाला प्रवेश झाला फक्त. पुढे येईल शुद्ध अंतःकरणाचा विषय आहे. आपला काय विषय चालू होता बाबा आता? अमृतानुवाद, सिद्धानुवाद. हा, सिद्धानुवाद म्हणजे वेगवेगळे अनुवाद आहेत. काय म्हटलं? हो, वेगवेगळे अनुवाद. सिद्धानुवाद, योगानुवाद, योग्यांचा अनुवाद, हो, जिज्ञासूचा अनुवाद, विषयीचा अनुवाद आणि पामराचा अनुवाद. पामर, विषयी, जिज्ञासू, मुमुक्षू एकच, योगी आणि सिद्ध. याच्या योग्याच्या ठिकाणी पामराला मार्गदर्शन करताना सकाम कर्म सांगून, विहित कर्म सांगून पुण्यकर्माकडे वळवलं. पुण्यकर्म केल्यानंतर मुमुक्षूला निष्काम कर्माकडे वळवलं. आणि निष्काम कर्म करून तो पुढे आल्यानंतर योग्याला आत्मब्रह्म आहे हे सांगून मुक्त केलं तिकडे. आणि सिद्धानुवाद सांगताना सिद्धाचा अंत कसा करायचा, सिद्धाच्या सिद्धतेचा अंत झाला पाहिजे. कारण सिद्धाची सिद्धता सुद्धा आळीवून बसणार आहे, ज्ञानाचं ज्ञान सुद्धा आळीवून बसणार आहे. अजून सांगू, प्रबोधाचा प्रबोध सुद्धा आळीवून बसणार. ही वाक्य ऐकायला कठीण आहे, पण आपण त्याचं नाही चिंतन केलं कोण करणार मला सांगा. पण ते परिपूर्णता झाल्यानंतर, परिपूर्णतेनंतर ती भूमिका पुढे आलेली आहे. तर अशी भूमिका मांडताना ती झाली या जैसी. हा, सरती अपयशी. ते आपोआपच सांगणार आहे, त्याला काही वेगळं करायचं. एकदा ते परिपूर्ण झालं की मग ते घ्यायचं काय, वस्तूच ती झाला. तर आता पुन्हा त्याचं काही आवश्यकता राहणार. सहज साधन हत्यारो हळूची ठेवी तैसा आत्मसाक्षात्कारू दिकून होईल गोचरू. साधन हत्यारो हळूची ठेवी मनोनी ब्रह्मेशिया समोऐक्याचा धनंजया. होत असे ते उपाया ओहटू पडी. होत ते कारण प्रलय, महाप्रलय झाला, त्यात कसे दिसतील तेव्हा. साध्यात साधनाची अडचण आहे, साध्यापर्यंत साधनांची उठाठेव आहे. हो, त्याचं मान सन्मान आहे. पण साध्य आल्याबरोबर साधन हे आपोआप सरत असतं. जसे आता गाव आलं का एसटी सोडावं, घर आणि चप्पल गेला तळे रानला. चुकला ना, उतरायचं चुकला ना, बरोबर. मग असं
अमूर्तची परिमूर्त श्री गुरूंचं आपल्या वर्णन सांगते. कसा आहे माझा श्री गुरु? आता उपाय वन वसंतू जो आत्मेचा आहे वतंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. फार भाग्याचं कधी कधी कौतुक का वाटतं बाबा. श्री गुरु भेटलेत आम्हाला. श्री गुरु भेटून शास्त्राप्रमाणे उपदेश दिलाय अनुभव बी आलाय आणि अनुभव आलाय आणि त्या अनुभवावर आरूढ सुद्धा झालोय आम्ही. मोठी भूमिका पार पाडली. आता गाडी कधीच कुठेच रिवर्स होता का म्हणे. ईश्वर सेवा झाली, या जन्मात झाली असेल, अगोदरच्या जन्मात झाली असेल माहिती नाही. ईश्वर सेवा झाली, सकाम पुण्य झालं, सकाम पुण्य झालं, निष्काम पुण्य झालं आणि परिणाम ईश्वर सेवेचा प्रसाद हातामध्ये मिळाला. श्री गुरु भेटले आणि श्री गुरु भेटल्यानंतर श्री गुरु भेटल्यानंतर काय महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निखावे माता हात ठेविला नव्हे थापविला जैसा थापून जागा केला. विश्व स्वप्नेशी माया निध सांडोनी धनंजया सहसाचेला द्वयानंदपणे जोचे अद्वैतपणेचे अद्वैतपणेचे द्वैतपणे नाही अद्वैतपणेचे अद्वैतावर जागा झाला. विश्व स्वप्नेशी माया नीत गेली, नीत सांडून टाकली तिने, झोप सांडली त्यांनी. झोप सांडली की स्वप्न सांडलं, जागृती सांडली. चिंता कारण झोपेच्याच पोटात ह्या दोन अवस्था आहेत. झोपेचंच कार्य आहे हे, सुषुप्तीचंच हे दोन कार्य आहे. नाही म्हणे मी झोपेत जागा आहे. आता आताची जागा आहे आमचं झोपेतच जागा, झोपेचीच अवस्था ही. बीजांकुर भाव म्हणती स्वप्नान जागृती फळ भाव काय रे गोडचिंद्र. दोन ओवी आली बाबा. 18व्या अध्यायात एकदा आली आणि वाटतं 15व्या अध्यायात एकदा आली आणि मधल्या 15व्या अजून दोन वेळा ओवी आली. एवढं मात्र निश्चित. म्हणजे बीज आहे ते सुषुप्ती आहे, झोप आहे. आणि झोपेला फुटलेले दोन अंकुर, एक स्वप्न आणि एक जागृती. म्हणजे जागृतीत सुद्धा आपण स्वप्नातच आहोत. झोपेतली ही अवस्था आहे, ही झोपेची अवस्था आहे. ही झोपेची आहे, झोप आहे ही. आणि ती झोप घालून निध सांडो नि धनंजया ती नीत सांडली. माऊली चांदूर पासून शेवटची ओळी बघ. निधे पर्वते निधे जने जागृती गिळो निजागणे तैसे केले गुंफने ज्ञानदेव म्हणे. मी तुला काय केलं मी तो झोपेच्या पलीकडची झोप दिली. ही झोप नाही, ही झोप तर केव्हाच काढली तुझी. ज्ञानाची मी झोप काढली ना अज्ञानाची मी झोप काढली. त्याच्या पलीकडची आत्मझोप. बाप रकुमा देवीवरून निजी निजविले काही ना म्हणून काहीच नाही केले. हा निळा निज रूपी निजविला तुका अनुहत बाळ का हल्ल तुका नाही हे तुकारांची निजी निज रूपी निजविला तुका अनुहत बाळ का हल्ल रुगा. तसा ठीक आहे. नळोबरायांचं पण तसं एक अभंग आहे. ठीक हरकत नाही. ती जी भूमिका आहे म्हणजे झोप म्हणजे ही तर झोप आपली जी झोप आहे ही सापेक्षतेचा भाव आहे. पण त्या झोपेचे हे दोन अवस्थेत हे लक्षात येणं आम्हाला. त्या झोपेचे हे दोन अवस्थेत स्वप्न आणि जागृती. हा ते तर बरं त्याच्याही 9 अवस्था आहे. ठीक आहे हरकत नाही बाबा. जागृती एक. जागृती म्हणजे काय आहे तसं दिसणं. फुल आहे फुल दिसणं. माणसं दिसणं. जागृती स्वप्न म्हणजे काय रज्जूवरती सर्प भासला. जागृती स्वप्न. आणि जागृती सुषुप्ती काय जागा आहे पण काहीच कळेना. तो म्हणतो ना आता काही कळेना. हँग झालो मी आता मराठी भाषेत. जागा आहे पण काही कळत नाही. बोललेलं काय नाही. माझं जागृती सुषुप्ती. पुन्हा स्वप्न जागृती. स्वप्न जागृती. स्वप्न आठवतं ना आपल्याला. हा ते तर आहे. स्वप्न आठवतो तो भाग आहेच. स्वप्न जागृती म्हणजे जागृतीच्या घटना घडलेल्या आहेत. ते आपल्याला वाटतं स्वप्नात घडलेले आहेत पण ते स्वप्न जागृतीत आहोत आपण. त्याचे परिणाम दिसतात. समजा वाघ दिसला आणि वाघाने काय केलं आपल्याला झडप घातली. असं घाबरला थर आणि घाबरलं तर बघतो तो सगळं घाम गोलक चुंब झाले.
स्वप्न जागृती. हा स्वप्न जागृती. हो तुकोबारायांचा अनुग्रह स्वप्न जागृती. त्याला दुसरं अजून म्हणतात हा ते स्वप्न जागृती केलं बरं का. आता स्वप्न जागृती म्हणजे पहा स्वप्न जागृतीचं जर अजून आपण जर विश्लेषण केलं, अजून जर आपण थोडं चिंतन केलं तर स्वप्नात आहे पण जागेपणात आहे. म्हणजे त्याचा अनुभव परिणाम आहे तो जागेपणाकडे घेऊन जातो. सगळ्या अनुग्रहाची सगळं जे आहे सगळं स्वप्नातच आहे. मगाशी जो विषय चालला होता झालं आणि नाही झालं. काही जण म्हणतात झालं नाही आणि काही जण म्हणतात झालं. मग झालं कोणाकडून आणि नाही झालं कोणाकडून? नाही झालं म्हणणारे कोणत्या दृष्टीने पाहतायत आणि झालं म्हणणारे कोणत्या दृष्टीने पाहतात? मग रामायण असो, महाभारत असो, जगत असो संपूर्णपणे स्वर्ग आकाश माया काय जे धरायचं ते धरा. आकाश वायू अग्नी पाणी पृथ्वी काही घ्या. झालं नाही जन्म मरण आपण आहोत नाही हे झालं म्हणणारे कोणती दृष्टी आणि नाही झालं म्हणणारे कोणती दृष्टी? जगत झालंच नाही. झालं म्हणणारी माया दिसती, झालं म्हणणारे माया दृष्टी, जीव दृष्टी. जीवपणा जीवाला सगळं झालेलंच आहे. रामायण झालं, महाभारत झालं, अवतार सगळे झाले नाही का. आम्ही सगळे जन्माला आलो, सगळे मेलो, जन्म सगळं खरं मानलं, सत्य मानलं. जीव दृष्टी झालं कसं नाही? तो भाड्या उठेल ना, झालं कसं नाही? माझा प्रवचन चालू नाही का? आज काय सांगा आपल्याला सांग. हे आज सत्ता चालू नाही का? मग हे गाव नाही का? मग ते वाहणारी नदी नाही का? मग हे डोंगर नाही का? मग ही सूर्याचा प्रकाश नाही का? मग आम्ही नाही का? मग वायू वाहतो तो नाही का? मग आकाश नाही का? मग जे त्रिकाला बाधिते तेच सत्य मानतात संत, जे बदलते ते मानत नाही. मानत म्हणजे ते झालंच नाही. अत्यंत अभाव आहे. अत्यंत अभावाचा सुद्धा तो सुद्धा भाव म्हणजे अभावाला सुद्धा भावाचं भाव सदृश्य आहे. ते सापेक्ष भाव आहे ना अभावाला सुद्धा. अभाव सुद्धा भावाच्या सापेक्ष आलेला आहे. अभावाची भूमिका सापेक्षता पूर्ण काढणं. झालं म्हणताना जीव भूमिका आहे आणि नाही झालं म्हणताना शिवदृष्टी आहे, शुद्ध चैतन्याची दृष्टी आहे. बस काहीच झालं नाही. आपण पडद्याच्या समोरून पाहिलं तर चालू आहे सगळं चित्र, सगळं मस्त दिसतंय. तिथे काय दाखवतात ते सगळं, ती बाई दिसते, तिचा पती दिसतो, मुलं दिसतात, तिथला व्यवहार दिसतो, सगळं मस्त एकदम. त्याच्याशी समोर रडतंय, उठतंय, बसतंय, गरीब होतंय, श्रीमंत होतंय, पाहणारे रडते, एक रूप झालं ते. दादा मी पावलं ना आणि ते पण इकडे पडद्याच्या पाठीमागे. आणि त्याला विचारलं काय झालं? काय झालं नाही, पडदा आहे. दृष्टी पडद्याची आहे ना त्याची, तिकडे काहीच नाही, त्याचा संबंधच नाही. तुला काही झालं नाही. काय कसं झालं? युद्ध झालं म्हणजे माणसं मेली इकडे म्हणतो माणसं मेली भरपूर. पडदा नाही जळाला मग आग लागली. सगळं झालं, इकडून सगळं झालं आणि तिकडून काहीच नाही. पाहण्याची दृष्टी तसं जगतच आहे. जगत झालं म्हणताना जीवदृष्टी आहे, जीवाची भूमिका आहे. जग झालं त्याला तुम्ही चॅलेंज नाही करू शकत त्याच्या बोलण्यात. हा झालं बाबा, फार तर एवढं सांगू शकत झालं पण खोटं झालं, एवढीपर्यंत घेऊन झालं पण खोटं झालं. चित्र दिसली पण खोटी होती, माणसं होती पण खोटी होती. खोटी कशी काय? जन्माला आलं पोरग पण ते वांजोटे. झालं पण खोटं झालं, मर्क झालं असा म्हणू शकतो. हा तर मिथ्यत्वापर्यंत नेऊ शकतो जेव्हा. जशी जशी पुढे भूमिका वाढेल तसं तो अगोदर आहे म्हणणारा जो आहे ना तोच म्हणतो खरंच काहीच नव्हतं, मलाच भ्रम झाला होता. भ्रमाचं भ्रम म्हणून ज्ञान झालं की भ्रम राहत नसतो. अज्ञानाचं अज्ञान म्हणून ज्ञान झालं की अज्ञान राहत नसतं. त्याचं कळणं हेच त्याचं जाणं आहे. भ्रम कळणं हेच त्याचं जाणं आहे. जो रज्जूवरचा सर्प दोरी कळण्यात सर्पाचं जाणं आहे पूर्णपणे. अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याबरोबर, अधिष्ठान कळल्याबरोबर वरची उपाधी अनायसेच बाद होत असते. आणि अडचण अशी आहे बाबा, उपाधी आणि अधिष्ठान, मूर्त आणि अमूर्त हे दोन्ही मिक्स होऊन आमच्या समोर आहे. आम्हाला दृष्टी नाही वेगळी करण्याची, आमच्याकडे विवेक कमी पडतो. दोन भूमिका आहे त्याच्यामध्ये. हे आता हे माहित आहे, बीज टरफलाला घेऊनच वाढतं ना. हा वाढ त्यासाठी येतच नाही ते खाताना काय टरफला सगळं खायचं का? पण आता टरफलन ती एक आहे असं समजून बसतो ना आम्ही. ते एवढं व्यवहार तो थोडाफार विवेक आहे आमच्याकडे, व्यवहार विवेक बुद्धी आहे आमच्याकडे, पण प्रपंचात वापर आता तो मुद्दा परत आला कुठे.
आम्हाला आधीची बुद्धी दिलेली आहे भगवंताने आम्हाला बुद्धी दिलेली आहे आणि अधिकची दिलेली आहे इतर योनीपेक्षा. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. अधिकची बुद्धी दिली आम्हाला. अधिकची कशी बुद्धी आहे? इतर योनीच्या ठिकाणी पहा केवढी बुद्धी आहे त्याची. आता कुत्र मांजर डुक्कर म्हैस गाढव बैल आपल्या दारातली जनावर आहे गाय आहे. किती बुद्धी आहे मला सांगा त्याची? पोटापुरती बस. आहार जेवण भुकेपुरती भय मैथून आणि निद्रा बस. एवढ्या 4 भूमिका आहेत. बाकी काही नाही विशेष. काही विशेष नाही ना नात्यामोत्याचं भान. म्हणजे फक्त अहम आहे मम नाही त्यांच्या ठिकाणी. मी तर म्हणतो बाबा श्रेष्ठ आहेत ते. त्यांच्या ठिकाणी मम नाही. आमच्या ठिकाणी दोन्ही आणले बुद्धीच्या नादात. अहम बी आणला मम बी आणला. आता काय करा? एकाची लवडी होती तर दुसऱ्याची सवडी आणली आम्ही. त्याची लवड सवडी. एकाची ती होती तर दुसरी आणली आणखी सवडी त्याच्या मागे. आता काय करा? एक जाणे दुसरं जाते बरं का. मी अहम जर काढला तर मम राहायचं काही कारणच नाही. त्याचं अनिष्ठान आहे. अहम गेला. आता त्याच्याकडे नाही हे मी त्याचं तिकडे अध्ययनच आहे. त्याच्याकडे बुद्धी नाही करते पुढचं काय माने. कारण ती आपल्या मुलीला मुलगी मानत नाही. ती आपल्या पतीला पती मानत नाही. ती आपल्या बहिणीला बहीण मानत नाही. ती आपल्या भावाला भाऊ काहीच नाही ना. ज्ञान नाही ना तिथे. ज्ञान एवढंच आहे मर्यादित आहे. काही मानत नाही. मानायला ते ज्ञान नाही कळत नाही ना काय. तेवढं पुरतच आहे. एका दृष्टीनं चांगलं आहे. त्यामुळे कसली भांडाबांधी नाही कसलं काय. पोराला घर पाहिजे. जनावरांमध्ये कुठं असेल घर पाहिजे. काल आहे ना बाबा. आता काय झालं ते सर होते ना पंडित सर. गंमत काय झाली तो कुत्रा आला ते आणि काय होतं तो प्रेम लागला ना म्हणजे तो पांढरे शुभ्र कापडे. आणि सर म्हणजे अरे एवढं घेऊन ते काय आहे का प्रेम त्याच्यावरती माले सगळं उड्याला. सर म्हणलं त्याला काय कापडाचं भाग आहे का? त्याने कापड कधी काय बघितले नाही. त्याला फक्त प्रेम माहिती. कपडे तुम्हाला माहिती आहे का? त्याला माहिती आहे. तुझ्याला काय माहिती कपडे? ते म्हणजे कपड्याचं माझं काय संबंध? माझा प्रेमाचं माझा संबंध. ते मारले उडी सगळं घाण झालं त्याला लागायला. कारण आमचं कपड्यावर आहे. त्याला कपड्याचा काय पत्ता नाही. त्याला घराचा पत्ता नाही. कपड्याचा पत्ता नाही. पैशाचा पत्ता नाही. कशाचाच पत्ता नाही. बुद्धी नाही का? आणि आम्हाला बुद्धी झाकून एकावर झाकून दुसरं झाकून तिसरं झाकी हे सगळं जाम करून टाकलं खालचं सगळं. अधिष्ठान खाली गेलं तर पंचकोशाने झाकलं. 3 अवस्थेने झाकलं. 3 देहाने झाकलं. इंद्रियाने झाकलं. कर्मेंद्रियाने झाकलं. प्राणाने झाकलं. अंतःकरण चतुष्टायाने झाकलं. हे विषयाने झाकलं. पंचविषयाने झाकलं. आणि झाकून पॅक केलं. आणि पुन्हा बुद्धी वापरून त्याच्यावर ते कपड्याने झाकलं. कपड्याने झाकलं. दागिन्याने झाकलं. केसाने झाकलं. सगळ्यांनी झाकलं. ते शरीराने 3 देह 3 अवस्था पंचकोश 3 त्याच्या ह्या सगळ्यांनी झाकून टाकलं. आज सगळ्यांनी झाकून ते आपल्याला काहीतरी खरं म्हणायला झाकले जे आहे झाकले. वरच्यावर लक्ष आमचं गेलं. वरती लक्ष गेलं आमचं. कपड्यावर लक्ष आहे आमचं. देहापेक्षा कपडे मिळतील की काय भीती आहे आम्हाला. देहापेक्षा इंद्रियांवर लक्ष आहे आमचं. इंद्रियापेक्षा इंद्रियात अडकवलेल्या दागिन्यांवर लक्ष आहे आमचं. आणि म्हणतो बऱ्याच वेळा सांगतो नाकावर लक्ष आहे का नाकातल्या घातलेल्या नथीवर जास्त लक्ष आहे? नथ हारवेल म्हणून भीती आहे का नाक हारवेल म्हणून भीती आहे? कान हारवेल म्हणून भीती आहे का कानात हारवेल म्हणून भीती आहे? कानातला त्याच्या आतमध्ये प्राण हारवेल म्हणून भीती आहे नाही का? प्राण ज्याच्यावर चालतोय ते हारवेल. त्या वस्तूवर आमचं लक्ष आहे. या वस्तूवर आमचं लक्ष मनावर बुद्धीवर चित्तावर अहंकारावर हे ज्याच्यावर सगळं आहे तिथपर्यंत आमची भूमिका आहे. अमूर्त हे मूर्ताला अधिष्ठान म्हणून आहे. आणि अधिष्ठानापर्यंत नजर जाईना मूर्ताची एवढं आवरण. यालाच आवरण दोष म्हणतात. आवरण दोष म्हणजे काय? आहे ते झाकलं नाही ते पुढे आणलं. नाही त्याने आहे त्याला झाकले. आहे ते झाकल्याचा भ्रम आहे. ते झाकलं शकू शकत नाही. आहे ते झाकू शकत नाही. पण जीवदृष्टी आहे त्याला वाटतं हे झाकलेलं आहे. त्याला वाटतं ते नाहीच. आणि घोटाळा असा झाला. अधिष्ठान आहे सत्य. अधिष्ठान आहे खरं. अमूर्त आहे शुद्ध. आणि ते शुद्ध जे आहे ते सत्य जे आहे त्याचा सत्यपणा आधीस्तात उतरला. आधी मिथ्यामध्ये उतरला. जग मिथ्या वाटायचं काय कारण आहे? देह मिथ्या वाटायचं काय कारण आहे? पैसे मिथ्या वाटायचं काय कारण आहे?
कपडे मी सत्य वाटायचं काही कारण आहे, हे सत्य वाटायचं काही कारण नाही, कारण त्याच्या खाली असणारी वस्तू सत्य आहे आणि त्याचं सत्य परत त्याने उचललंय. मायेनं काय केलं? सर्व शून्याचा निष्कर्षू जे बाईला केला पुरुषू, जेने दादुले निसत्ता विशेषू शक्ती राहिली. सर्व शून्याचा निष्कर्ष परमात्मा कसा आहे? सर्व शून्याचा निष्कर्ष. शून्य महाशून्य उडाले, हो शून्य सुद्धा नाही. हो आणि असं जे महाशून्य असा जो निष्कर्ष आहे त्याला बाईला केला, त्या पुरुषाला बाईला केला म्हणजे पती केला, झाकला त्याला परत आणि त्याची सत्ता सगळी हडपली. हडपली की त्याला काय ते एखाद्या बाईने राजाशी लग्न झालं समजा, आता ती राजाची सत्ता आपोआपच आपली. ज्या बाईला केला पुरुष हो त्याने दादुलेली सत्ता विशेष सत्ता तिने प्राप्त केली आणि शक्ती झाली. मग तिच्या शक्ती एवढी कोणाची शक्ती नाही म्हणून तू पॉवरफुल आहे की अशी जाता येते फरफडते कुशाल कोणाला काय सत्ता आहे का त्याच्यात काय काम? सत्ता त्याची आहे, सत्ताधीश त्याची सत्ता सगळी प्राप्त झाली आणि त्याची सत्ता घेऊन पतीचे आरोपपणे लाजवणी अंगाचे मिरवणे केले जगा एवढेलेने नामरूपाचे. हो त्याची सत्ता घेतली आणि त्याची सत्ता घेऊन हिला कळालं हे तर उघड आहे, आपला पती उघड आहे, आता ह्या जगात कसं मिरवायचा. आणि मग कपडे घालायला सुरुवात केली. पतीचे आरोपपणे लाजवणी अंगाचे मिरवणे आणि कशाने झाकला केले जगा एवढेलेने नामरूपाचं लिहिलं त्याला घातलं सगळं. पंच काय मन बुद्धी चित्त अहंकार लिहिणं चढवलं, पंचमहाभूताचं लिहिणं चढवलं, त्याचे छोटे छोटे अलंकार केले. पहिली पंचमहाभूत आणली, पंचमहाभूत एकत्र केली, हे बनवलं सगळं नामरूपात्मक. त्याचं काय म्हणतो पंचकृत सगळं मन बुद्धी चित्त अहंकार बनवलं. पंच प्राण बनवले रजोगुणाचे, पंच ज्ञानेंद्रिय बनवले रजसत्व मिश्रित, पंच कर्मेंद्रिय बनवले रजोगुणाचे आणि तमोगुणाचे विषय बनवले आणि हात पूर्णपणे झाकून टाकलेला आहे, पूर्णपणे झाकला. आता पती दिसत नाही, इकडून पॅक करून टाकला. असा तिचा खेळ आहे आणि ते मूर्तची अमूर्त. माझा श्री गुरु आपला मूळ जो आजचा विषय आहे, श्री गुरु माझा कसा आहे? अमूर्त स्वरूप आहे माझ्या श्री गुरु. जाता जाता सांगितलं बरं का बाबांनी, अरे मी जसा आहे तसा तुम्ही पाहत नाही आणि तुम्ही जसं पाहता तसा मी नाही, दिसतो तसा मी नाही आणि आहे तसा तुम्ही पाहत नाही. अमूर्तचे परिमूर्तो काय सांगायचं बाबा? तर मला म्हणतो मला विसरा सांगितलं. मला विसरा म्हणजे या उपाधीला विसरा. आणि लक्ष द्या, असलेल्या वस्तूकडं असलेली वस्तू दिसत नाही आणि दिसलेली वस्तू असत नाही आणि आम्हाला असत वस्तू मिथ्या वस्तू सत्य वाटते. त्याला कारण आहे ज्ञानपूर्व दोष आहे आमच्यामध्ये. विषयासक्ती, मलदोष, विक्षेप दोष, आवरण दोष, 3 दोष मुख्य आहेत. त्याच्याबरोबर आसक्ती दोष आहे. हे ज्ञानपूर्वीचे दोष आहेत आपल्यामध्ये. आणि मनदोषाने काय होतं? अंतःकरण अशुद्ध होतं. अंतःकरण अशुद्ध आहे, पापात्मक विचारांची रेलचेल आहे, रजोतम गुणाचा प्रभाव आहे. काहीतरी मला अजून हवं आहे, हव्यास आहे, असत्य आहे मला दोष. विक्षेप दोष जो आहे ती चंचलता आहे, स्थिर नाही. सद्गुरूंच्या चरणाशी लागून सुद्धा स्थिर नाही. त्याचं क्रिया थांबेना, त्याचं करणं थांबेना, त्याला काहीतरी केल्याशिवाय बरं वाटेना. आवाज बस क्रियेकडे जास्त वळायला लागला आणि जेवढ्या क्रिया आहेत त्या मायेच्या आहेत. लक्षात घ्या, क्रिया सगळ्या मायेच्या आणि स्थिरता ही परमात्म्याची आहे. ज्ञानदेवी रमणे समाधान, समाधान रमायला गेलं, समाधान पावायला गेलं. एवढंच तुम्हाला ऐका हरिपाठ. ज्ञानदेवी रमण्यासाठी समाधान माऊलींच्या चरणाकडे गेले. समाधान विचाराने आहे, अविचाराने क्रियात्मक गोष्टी होतात. क्रिया स्वभावतः होणार आहे. प्रकृती क्रियामानानी गुणकर्माणि सर्वशः
अहंकार विगुणात्मा अहमिति मन्यते. प्रकृती मानत, प्रकृतीच्या क्रिया गुणेश वर्तन, गुणाप्रमाणे वर्तन होईल. चिंता करायचं काही कारण नाही. जसा गुण असेल तसं वर्तन होईल. गुण प्रारब्धाला अनुसरून आहे, प्रारब्ध संचितातून आलेला आहे, संचित पाप पुण्यातून आलेला आहे, पाप पुण्य रागद्वेषातून आलेला आहे, रागद्वेष अनुकूल प्रतिकूलतेतून आलेला आहे, अनुकूल प्रतिकूलता भेदातून आलेली आहे, भेद अज्ञानातून आलेला आहे. आणि अज्ञान बुडवण्यासाठी ज्ञान दिलं आम्हाला श्री गुरुंनी. ज्ञानाच्या माध्यमाने अज्ञान उडवलं, भेद गेला, भेद उडवला, अनुकूल प्रतिकूलता गेली, अनुकूल प्रतिकूलता गेली, रागद्वेष गेला, रागद्वेष गेला, पाप पुण्य गेलं, पाप पुण्य गेलं, संचित गेलं. संचित नाही तर प्रारब्ध नाही, प्रारब्ध नाही तर गुण असायचं काही कामच नाही. आणि गुण बाद झाल्याबरोबर क्रिया वापस घडला. आपल्या सोंकर आहे बरोबर लक्षात आली. त्या दोषाची लक्षणं आपल्याला कळाली पाहिजे. ज्ञानपूर्व दोष आहे. मग पहिला मलदोष आहे. मलदोष घालवण्यासाठी निष्काम कर्माची भूमिका असावी. निष्काम कर्म तिसरा अध्याय आलेला आहे. सुंदर शंकर आहे. तत्ववित्तू महाभाऊ गुणागुणेषु वर्त. तत्ववित्तू महाभाऊ गुणागुणेश्वर गुणा ठीक आहे. गुणागुणेषु वर्ततो इति मत्वान सजती उत्तरात आहे. पूर्वात तत्वज्ञानी यांच्या ठाई तत्वज्ञानी यांच्या ठाई हो प्रकृती भाव नाही. हे कर्म ज्यात पाही निपजत असेल, तत्वज्ञानांच्या ठाकी हा प्रकृतीचा भाव नाही. हो देहाभिमान सांडुनी गुणकर्म ओलांडुनी साक्षीभूत होऊनी वर्तत असेल. त्याचे वर्तन चालू आहे. वर्तन कसं आहे? साक्षीभूत आहे. साक्षीत्वाची भूमिका. मग आपल्याला साक्षी होता येते. आपल्याला साक्षीपर्यंत पोहोचवण्याचा प्रबोध दिलेला आहे. मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे. मी आत्मा ब्रह्म आहे. तूच देव आहेस. देव आणि तू वेगळा नाही. देव तुझ्यापासून वेगळा नाही. देव कुठं जात नाही, कुठं येत नाही. बाबांच्या मुखातली वाक्य आहे. पाहतो तू पाहिना. बरं हे सांगून तेवढ्या पुरतं पटलं. पण आता देहबुद्धी पुन्हा आलेली आहे आमच्या ठिकाणी. पुन्हा देहबुद्धी आली आणि पुन्हा मूर्तावर लक्ष गेलं. आपला बुद्ध सिद्धांत आला होता. त्याच्यामध्ये ज्ञानपूर्व दोष आहे की असलेली वस्तू दिसत नाही आणि नसलेली वस्तू दिसते आणि नसलेली वस्तू खरी वाटते. या दोषामुळे आणि ते दोष घालवण्याचे उपाय दिलेले आम्हाला. निष्काम कर्म, निष्काम उपासना. बाबा आपल्या चरणी दंडवत आहे. खूप निष्काम उपासना आपल्याकडून घडली. स्थिर होती. निष्काम उपासना, निष्काम सकाम उपासना आणि सकाम कर्म या दोन भूमिका आहेत. त्याने काय होतं? काहीतरी प्राप्त होतं. जर तुम्ही काही धरून गेलात, काहीतरी मला पाहिजे, तर सकाम होईल. आणि काहीच नाही पाहिजे निष्काम जर करत गेला तर अंतःकरणातले दोन्ही दोष बाद होतील. आणि दोन्ही दोष बाद झाले आवरण दोष निवारणार्थ